नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. मीराने सत्यागिरी वापरून बरोबर सत्याला आता निरूपाचा खरा चेहरा दाखवलेला असतो. तर इकडे सत्याची खरी आई सुधाकर भाऊंच्या ऑफिसमधली त्यांची जवळची मैत्रीण असल्याचं सत्यही आता मीरासमोर आलेलं आहे. तर आता मीरा सुधाकर भाऊंच्या लग्नाचा जो फोटो तिला मिळालेला असतो ना, तो फोटो घेऊन आता स्टुडिओमध्ये पोचलेली असते. फोटो स्टुडिओमध्ये येताच आता लगेच ते फोटोग्राफर मीराला विचारू लागतात, काय होय तुम्हाला? नाही म्हणजे कुठल्या साईजचा फोटो काढायचा आहे? फुल काढायचा आहे की हाफ काढायचा आहे? त्यावर मीरा म्हणू लागते, नाही दादा, मी फोटो काढण्यासाठी नाही आले. मला ना तुमच्याकडनं काहीतरी माहिती हवी. हा बघा, हा जुना फोटो आहे, पण या फोटोमागे तुमच्या स्टुडिओचा लोगो आहे. हा फोटो तुम्हीच काढलाय ना? आता लगेच ते फोटोग्राफर तो फोटो हातात घेतात आणि बघू लागतात. हो ताई, हा आमच्याच दुकानाचा लोगो आहे, पण जुना. त्यावेळेस माझे वडील फोटोग्राफीचं काम करायचे, त्यांनीच हा फोटो काढला असेल. त्यामुळे याबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तेच तुम्हाला सांगू शकतात. तेवढ्यात लगेच आता त्या फोटोग्राफरचे वडील तिकडे आलेले असतात. काय झालं? कसली माहिती हवी तुम्हाला? तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, काका, हा फोटो तुम्हीच काढलाय ना? नाही म्हणजे खूप जुना आहे, पण या फोटोबद्दल अजून काही फोटो आहे का तुमच्याकडे, असं मला विचारायचं होतं. मला हवे होते हो. नाही म्हणजे निगेटिव्ह कॉपी वगैरे काही असतील ना तुमच्याकडे, मग त्या मला बघायला भेटतील का? त्यावर ते काका म्हणू लागतात, नाही ताई, एवढे जुने फोटो नाही आहेत आणि त्यावेळेस अशी पद्धतही नव्हती. जे काही निगेटिव्ह फोटो असायचे ते कस्टमरला देऊन टाकायचो आम्ही. आमच्याकडे कुठलीही कॉपी शिल्लक नसायची. तेव्हा तशी सिस्टीमही नव्हती ना. आणि आता या फोटोला खूप वर्ष झालीत. आम्ही त्यानंतर दुकानही बदललं आहे. त्यामुळे ही जुने फोटो तरी आमच्याकडे नाही मिळणार. त्यामुळे आम्ही तुमची काही मदत करू शकत नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, चालेल काका, तुम्ही एवढं सांगितलं ना, हेच खूप झालं. असे म्हणत मीरा तो फोटो घेऊन आता घरी निघालेली असते. तर इकडे आता निरूपा मात्र हॉलमध्ये पंकजची वाट बघत असते. हा बिंडोक पंकज अजून कसा येईना? किती वेळ झालाय? सत्या सही करायला तयार झालाय, पण या पंकजने उशीर केला. एव्हाना सही झाली पण असती. चांगलं मी त्या सत्याला घोळात घेतलंय. आता त्याच्या नावाची प्रॉपर्टी माझी झाली असती. पण हा पंकज ना दरवेळेस उशीर करतो आणि माझी वाट लावतो. कोणी घरात नव्हतं याचा फायदा घेऊन सही झाली असती. अजून कसा आला नाही? असे म्हणत आता निरूपा स्वतःशी बडबड करत असते आणि पंकजची वाट बघत असते. तेवढ्यात आजी येतात. काय ग निरूपा, काय एकटीच बडबडायली? काय चालू आहे तुझं? केव्हाची ऐकते मी घरात आल्यापासनं. तेव्हा निरूपा म्हणू लागते, कुठे काय सासूबाई, काहीच नाही, मी आपलं असंच बडबड करत होते, दुसरं काहीच नाही. तेव्हा आजी म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे, जा माझ्यासाठी थंड पाणी घेऊन ये, खूप तहान लागली. त्यावर निरूपा म्हणू लागते, आणते हा आणते. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, थांब, पाणी आणू नको, माझ्यासाठी मस्त थंडगार लिंबू सरबत आण. म्हणजे कसं जरा एनर्जी आल्यासारखं होईल ना. खूप ऊन वाढलंय गो, थकवा आल्यासारखं झालंय. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो का, बरं बरं सासूबाई, मी करते तुमच्यासाठी लिंबू सरबत, पण तुम्ही ना तुमच्या रूममध्ये जा, आराम करा, मी तिथे घेऊन येते. तेव्हा आजी म्हणू लागते, थांब, माझ्या रूममध्ये नाही, मी सत्याच्या रूममध्ये जाते, जरा त्याच्याशी गप्पा मारते, म्हणजे त्यालाही बरं वाटेल. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, नाही नाही थांबा, सत्याच्या रूममध्ये नका जाऊ, तो आत्ताच झोपलाय ना, मी त्याला आत्ताच गोळ्या दिल्यात आणि तो आराम करणार आहे, त्यामुळे प्लीज त्याला डिस्टर्ब नका करू. तेव्हा आजी म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे, माझ्या रूममध्ये घेऊन सरबत लवकर ये. त्यावर लगेच निरूपा आता वाकडं तिकडं तोंड करून असे आजीकडे बघून बोटं मोडू लागते. आजी तिकडनं निघालेली असते. तेवढ्यात लगेच आता पंकज येतो, मम्मा. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, ए बिंडोक, किती उशीर केला रे? अरे ती म्हातारी चालली होती ना सत्याच्या रूममध्ये, ती जर सत्याच्या रूममध्ये गेली असती ना, सगळं काही आपलं भांडं फुटलं असतं. हे बघ, मी त्या सत्याला बरोबर घोळ्यात घेतलंय. आता एकदा का सही झाली ना की आपलं काम झालं म्हणून समज. त्यावर पंकज आता असा हळूच आपल्या शर्टमधनं तो पेपर काढतो. मम्मा, अगं हे पेपर बनवणं काम साधं नाही, यासाठी खूप रिस्क घ्यावी लागते आणि खूप डोकं चालवावं लागतं. हे बघ, पेपर्स तयार आहे. त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, समजा काही व्यवस्थित लिवलंय ना त्यात, काही घोळ केला नाही ना? त्यावर पंकज लागतो, नाही मामा, सगळे पेपर्स रेडी आहेत, आता फक्त सत्याची सही बाकी आहे. त्यावर निरूपा म्हणू लागते, पंकज, एकदा का यावरती त्या सत्याची सही झाली की तो सत्या होणार मोकळा आणि मग त्याच्या नावाची प्रॉपर्टी
आपल्या नावावरती होणार आणि मग आपण मज्जाच मज्जा करणार. दोघेही खूपच आनंदून गेलेले असतात. लगेच निरूपा आता ते पेपर घेऊन सत्याच्या रूममध्ये येते आणि सत्यासमोर टेकवते. हे घे, आता मी तुझी परीक्षा घेते. आता मलाही बघायचंय, जसं मी तुझ्यावरती भरभरून प्रेम करते ना, तसं सत्या तुझ्यावरती माझं प्रेम आहे की नाही हे कळायला नको का? त्यामुळे सरळ सरळ आता तू परीक्षा दे. आता जर तू यावरती सही केली तर तू तुझ्या आईसाठी काहीही करू शकतो. तुझं माझ्यावरती खूप प्रेम आहे असंच समजेल मी. त्यावर सत्य म्हणू लागतो, आई तुझ्यासाठी हा सत्य काही बी करू शकतो. त्याच्या नावावरती असणारं सगळं काही तुझं झालं म्हणून समज. असे म्हणत सत्य पटकन आता त्या पेपरवरती सही करणार. तेच आता धावतच मीरा येते. मीरा लगेच सत्याच्या हातनं पेन आणि ते पेपर हिसकावून घेते. अहो काय करायले तुम्ही? आता मीरा लगेच ते पेपर उघडून बघू लागते. आता निरूपाने बरोबर प्रेमाच्या जाळ्यात अडकवून सत्यजितच्या नावावर असणारं घर, त्याचे असणारे पैसे सगळं काही आपल्या नावावरती करण्यासाठी हा घाट घातलेला असतो. आता लगेच मीरा म्हणू लागते, हो काय झाले तुमचं? तुम्ही या पेपरवरती सही करू शकत नाही आणि मी तुम्हाला तसं करू देणार नाही. त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू काय चालू तुझं? त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, सत्य बाळा अरे बघ ना, ते म्हणतात ना, नशिबात आलं पण भेटलं नाही. माझं नशीबच असं फुटकंय रे. आता बघ, तू सही करायला लागला कुठे, नाही तर तुझी बायको आली आणि आता बघ ती मला खोटं पडेल रे. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, धूमकेतू आई माझी परीक्षा घ्यायली. जसं ती माझ्यावरती भरभरून प्रेम करते ना, तसं मी तिच्यासाठी काय करतो हे तिला बघायचंय. म्हणून धूमकेतू मी त्या पेपरवर सही करतोय, दे इकडे. त्यावर मीरा म्हणू लागते, कुठली आई, कसली आई? अहो अशी कुठे आई असती का, जी मुलाच्या वाटणीचं घर, त्याचे पैसे सगळे स्वतःच्या नावावरती करून घेते? अशी आई असते का या जगात, सांगा ना. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू हे बघ, माझ्या आईसाठी मी काय बी करू शकतो हे तुलाही बी ठाऊक आहे. त्यामुळे दे इकडे ते पेपर, मला सही करायची. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, नाही, तुमची ही आई नाटकं करते. तुमच्यावरती खोट्या प्रेमाचं हे जे नाटक करते ना, ते आता उघड केलंच पाहिजे. आता मी बोलणार, आता मी गप्प बसणार नाही. सासूबाई थांबवा ही सगळी नाटकं. अहो का त्यांना या सगळ्या नाटकात फसवताय तुम्ही? त्यावर लगेच निरूपा म्हणू लागते, बघ सत्या, अरे मी तुझ्यावरती प्रेम करते हे तुझ्या बायकोला नाटक वाटायले सध्या. बघ रे बाबा, आता तूच बघून घे. आता सत्या मात्र भडकतो, धूमकेतू माझ्या आईबद्दल मी असं काय बी ऐकून घेणार नाही. मीरा गप्प बसायचं. त्यावर मीरा म्हणू लागते, मीरा म्हणा, धूमकेतू म्हणा, नाहीतर काय बी म्हणा, पण मी गप्प बसणार नाही. आणि आता तुम्हाला तुमच्या या खोट्या आईचा खरा चेहरा दाखवणारच. आता सत्या उठून उभी राहतो, कारण आता तो धूमकेतूवरती खूपच भडकलेला असतो. तेव्हा तो म्हणू लागतो, धूमकेतू आता अति झाला. माझ्या आईबद्दल मी कोण बी बोलू दे, ते ऐकून घेणार नाही. मग समोर धूमकेतू असू दे, नाहीतर कोण बी दुसरं असू दे, मी ऐकून घेणार नाही. त्यावर मीरा म्हणू लागते, बोलणार, मी बोलणार आणि आज तुमच्यासमोर खरं आणणार. पण तुम्हाला ते दिसत नाही हो, कारण तुमच्या डोळ्यावरती ना तुमच्या या आईने मायेची पट्टी बांधली ना. त्यामुळे ही मायेची पट्टी बाजूला करा आणि खरं खरं काय दिसतंय ना ते बघा. त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू बास, अति होतंय हं. आता बास, माझ्या आईला आता एक सबूत बी बोलू नको. त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, बघ बघ सत्या, अरे आता मी काय तुला प्रेमाच्या जाळ्यात अडकवते का? माझं खरं प्रेम आहे माझ्या मुलावरती. असं का बोलते तुझी बायको? त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, बाद झालं सासूबाई. अहो या मायेच्या नाटकातनं आता बाहेर निघा आणि थांबवा हे सगळं. हे बघा सासूबाई, तुम्ही यांना घोळात घेताय आणि फसवताय, पण मी तसं होऊ देणार नाही. तुम्ही जरी या मायात यांना फसवत असाल ना, तरी मी आज खरं बोलणार आणि यांच्यासमोर खरं उघड करणार. त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू आता बासा, आता खूप ऐकून घेतलं. आजी, रिया सगळेजण आता धावत आलेले असतात. पंकजला तर धक्का बसतो, अरे बापरे, ही मीरा तर खूपच भडकली. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, धूमकेतू आता माझ्या आईबद्दल एक सबूत जरी वाकडा तिकडा बोलली ना, तरी मी आता तुला सोडणार नाही. त्यावर मीरा म्हणू लागते, नकाच सोडू, पण मी पण आज तुम्हाला या पेपरवरती सही करू देणार नाही. तुमच्या या खोट्या आईचा पर्दाफाश करणार. त्याच वेळेस आता सत्य भडकतो आणि लगेच धूमकेतूच्या कानाखाली मारणार.
तेच आता निरुपा खुश होते. आता सत्याने धूमकेतूवरती हात उचललेला असतो. तेवढ्यात सुधाकर भाऊ येतात आणि पटकन सत्यजितचा हात पकडतात. आता मात्र लगेच रिया आजी सगळ्यांना धक्का बसतो, कारण सत्याचं धूमकेतूवरती खूप प्रेम असतं. पण तरी सत्याने आज तिच्यावरती हात उचललेला असतो, ते फक्त निरुपासाठी. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ लागतो, सत्यजित काय चालू आहे हे समद. त्यावर सत्या म्हणू लागतो, बाप बघ की, धूमकेतू माझ्या आईला नको नको ते बोलायली. तिला काय बी बोललेलं मला चालणार नाही. आणि मग ती धूमकेतू असू दे नाहीतर कोण बी असू दे, मी खपवून घेणार नाही या. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, बोलणार, आज मी बोलणार आणि तुम्हाला या पेपरवरती सही तर अजिबातच करू देणार नाही. त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू मला जे करायचं ते मी करणार हा. माझ्या आईसाठी मी काय बी करणार. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, पण मी ते करू देणार नाही म्हणजे नाही. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, बास पुरे झालं, कोण बी आता काही बोलायचं नाही. आता सगळ्यांनी गप्प बसायचं. आता सुधाकर भाऊ मीराच्या हातनं ते पेपर हिसकावून घेतात आणि ते उघडून आता वाचू लागतात. आता निरुपाकडे ते रागाने बघू लागतात, कारण निरुपा हे सगळं सत्यजितला फसवून करत असते ना. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, निरुपा असं काय बी होणार नाही. तुझ्या मनात जे काही चालू आहे ना ते बंद कर, कारण हे घर फक्त तुझं एकटीचं नाही आहे, तर हे घर माझ्याही नावावरती, हे विसरू नको. आणि जोपर्यंत हा सुधाकर जिवंत आहे तोपर्यंत या घराचे तुकडे मी कधी बी होऊ देणार नाही. त्यामुळे आता बास, थांबव हे सगळं. असे म्हणत सुधाकर भाऊ लगेच त्या पेपर्सचे असे तुकडे तुकडे करू लागतात आणि निरुपाच्या अंगावरती फेकतात. बास, आता हा विषय इथेच मिटला, मला यावरती काही बोलायचं नाही. असे म्हणत सुधाकर भाऊ तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आजी रिया सगळेजण आता रूममधनं निघून जातात. पण निरुपा मात्र लगेच रडण्याचं नाटक सुरू करते. सत्या, अरे बघ ना, हातातोंडाशी आलेला घास असाच माझ्याकडनं कायम निघून जातो रे. मीरा मात्र या भामट्या निरुपाकडे एकटक रागाने बघत असते. तेव्हा लगेच आता निरुपा रडतच म्हणते, सत्या जाऊ दे, मला ना या घरात किंमतच नाही रे. मला जे हवं असतं ना ते कधीच होत नाही. जाऊ दे, माझं नशीबच फुटकं. असे म्हणत निरुपा रडतच तिकडनं निघून जाते. सत्याला मात्र वाईट वाटतं. तर आता त्यानंतर निरुपा आणि पंकज हॉलमध्ये येतात. निरुपा जोरजोरात पंकजला चापटी मारू लागते, अरे बिंडोक, तुझ्यामुळे झालं हे सगळं. अरे तू जर लवकर आला असता तर ती मीरा येण्याआधी सही झाली असती आणि आपल्याला जे हवं आहे ना तेच झालं असतं. पण नाही, सगळे आले आणि मग काय आपला प्लॅन विस्कटलं. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. पंकज, तू दरवेळेस ना मला खड्ड्यात घालण्याचंच काम करतो. तुला काय बी का चांगलं काम जमतच नाही. असे म्हणत निरुपा जोरजोरात पंकजला मारत असते. तेवढ्यात आता पंकजचा फोन वाजू लागतो. पंकज फोन कट करत असतो, सारखा सारखा वाजत असतो. तेव्हा निरुपा म्हणू लागते, कुणाचा जीव चाललाय आधी बघ ना, कोण सारखं सारखं फोन करते तुला. एकदा उचल आणि त्याला शांत कर. त्याच वेळेस सत्या आपल्या रूममध्ये बसलेला असतो. धूमकेतू मात्र सत्याशी बोलत नसते, अगदी रागाने सत्याकडे बघत असते. तर इकडे आता निरुपा म्हणू लागते, अरे उचल ना, कुणाचा फोन आहे. तेव्हा पंकज म्हणू लागतो, मम्मा अगं तू मला सत्याचा ॲक्सिडेंट घडवायला लावला होता ना, त्या माणसाचा फोन आहे. अगं तो ड्रायव्हर मला सारखे सारखे फोन करतोय पैशासाठी. आता कुठनं द्यायचे त्याला पैसे. त्यावर निरुपा म्हणू लागते, त्यासाठी तर हे सगळं जुगाड चालू होतं ना. एकदा का त्या सत्याचे पैसे सगळं आपल्या नावावरती झालं असतं ना तर त्या माणसाला पैसे देता आले असते रे. पण ऐन वेळेस ना तुझ्यामुळे घोळ झालाय. त्याच वेळेस तो ड्रायव्हर मात्र आता दरवाजात येऊन उभा असतो. ओ पंकज साहेब, चला पटकन, मला माझे पैसे हवेत. आता मात्र निरुपा आणि पंकजला धक्का बसतो. अरे बापरे, हा ड्रायव्हर इकडे आलाय. तेव्हा निरुपा म्हणू लागते, पंकज अरे याला घालव इकडनं. अरे जर सत्याने याला बघितलं ना तर त्या सत्याची नजर नजर कशी आहे तुला माहिती नाही. एका क्षणात याला ओळखेल. त्यानेच धडकलं उलंद होतं नाही त्याला. मग याला हकलव इकडनं, नाहीतर आपल्या दोघांची वाट लागेल. जे काही घडून आणलंय ना ते सगळं एका क्षणात तुटून जाईल. पंकज चल पटकन. असे म्हणत निरुपा आणि पंकज दोघेही दरवाजेत येतात. तेव्हा लगेच तो ड्रायव्हर मोठ्याने ओरडतच म्हणू लागतो, हो साहेब, तुमचं काम झालंय ना, मला माझे पैसे हवेत लगेच. त्यावर पंकज लागतो, हे बघा, मी पैसे देणारच आहे. मी काही पैसे घेऊन कुठे पळून जाणार आहे का? नाही ना, मग थोडे दिवस थांबा, मी तुमचे लगेच पैसे देईल.
त्यावर तो ड्रायव्हर म्हणू लागतो, जमणार नाही, काम झालंय ना, मला माझे पैसे हवेत, तसं मी इकडनं जाणार नाही. तेव्हा निरुपा म्हणू लागते, हो आम्ही पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतोय हो, हे बघा जसं काम होईल तसे तुमचे पैसे मिळून जातील, पण आता प्लीज तुम्ही इकडनं जा. तो सत्य जर बाहेर आला ना तर आमची वाट लागेल, तो ओळखेल हो तुम्हाला, त्यामुळे प्लीज इकडनं जा. त्यावर लगेच तो ड्रायव्हर म्हणू लागतो, जमणार नाही, मला माझे पैसे हवेत. तेव्हा निरुपा म्हणू लागते, ए पंकज, अरे याला हळू बोलायला सांग ना, अरे कोणी जर ऐकलं ना तर आपलं काही खरं नाही पंकज, आपली वाट लागेल. त्यावर पंकज लागतो, हळू बोला जरा, हळू बोला, हे बघा तुम्हाला आम्ही पैसे नक्की देणार आहोत, आम्ही फसवणारे नाही होतो. त्यावर तो ड्रायव्हर म्हणू लागतो, ते मला काय बी ठाऊक नाही, मला माझे आत्ताच्या आत्ता पैसे हवेत म्हणजे हवेत. तेवढ्यात लगेच आता रूममधनं मीरा बाहेर आलेली असते. आता हळूच मीरा या दोघांना डोकावून बघू लागते, काय चालू या दोघांचं, हा माणूस कोण आहे आणि हे दोघे एवढे हातापाया का पडतायत या माणसाच्या, काय चालू आहे. आता मीरा पटकन खिडकीच्या आड लपून त्या दोघांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते. काय असेल हा प्रकार, हे दोघे हात जोडून माफी का मागतायत या माणसाची. आता मीरा पटकन आपला मोबाईल काढते आणि लगेच पंकज, निरुपा आणि त्या माणसाचा फोटो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढू लागते. त्याच वेळेस आता सत्या रूममधनं आवाज देतो, धूमकेतू, धूमकेतू. आता मात्र निरुपा आणि पंकज घाबरतात. अरे बापरे, धूमकेतूला बघत हा सत्या हॉलमध्ये आला तर, नाही 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 नाही, या ड्रायव्हरला बघेल आणि मग आपलं काही खरं नाही. तेव्हा पंकज आणि निरुपा म्हणू लागतं, जा जा लवकर जा, पळ ना. आता तेवढ्याच सत्या हॉलमध्ये येतो. त्याच वेळेस तो ड्रायव्हर मात्र तिकडनं पळून जातो. तेवढ्याच सत्या आता लगेच पंकज आणि निरुपाकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते, सत्य बाळा, अरे तू कशाला आलाय बाहेर, धूमकेतूला शोधतोय का. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो नाही, धूमकेतू कुठे गेली, किती आवाज दिली तिला. मीरा मात्र आता किचन ओट्याच्या बाजूला लपून बसलेली असते. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, असेल तुझी धूमकेतू इथेच कुठे असेल, मी तिला सांगते, हा तू जा आराम कर, चल बरं मी तुला रूममध्ये घेऊन जाते. आता निरुपा पटकन सत्याला रूममध्ये घेऊन जाते. पंकज मात्र खूपच घाबरलेला असतो. तो पळतच आपल्या रूममध्ये जातो. त्याच वेळेस आता मीरा उठून उभी राहते. नक्कीच काहीतरी भानगड आहे, हा माणूस कोण आहे, यांचा याच्याशी काय संबंध आहे हे शोधून काढावंच लागेल, असं आता मीराने ठरवलेलं असतं. त्यानंतर इथे संध्याकाळची वेळ झालेली असते. आता संध्याकाळी मीरा आपलं अंथरूण करत असतानाच आता सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, ए धूमकेतू, माझ्याशी बोल ना गं, माझ्याकडे बघ ना धूमकेतू. पण मीरा मात्र रागवलेली असते. तिनं सत्याकडे बघू लागते ना बोलू लागते, ती गप्प असते. त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू असं नको करू ग, हे बघ धूमकेतू, मगाशी मी तुझ्यावरती ओरडलो ना, मला माफ कर धूमकेतू. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, मीराच म्हणा, धूमकेतू कशाला, मगाशी तर मीराच बोलले ना. त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू सॉरी या, पण तू बी माझ्या आईवरती शंका घेतली ना. आता माझं जेवढं तुझ्यावरती प्रेम आहे धूमकेतू, तेवढंच आईवरती आहे, तुला माहिती आहे ना. त्यामुळे जशी तू माझ्यासाठी महत्त्वाची तशी माझी आई पण महत्त्वाची ना. त्यावर मीरा म्हणू लागते, पण तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवला त्याचं काय, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता, पण नाही, तुम्ही माझं काही ऐकलं नाही ना. त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू कसा विश्वास ठेवणार, माझी आई मला एवढं भरभरून प्रेम द्यायली आणि ते प्रेम मला आजवर कधीच मिळालं नाही धूमकेतू, म्हणून मी आईच्या बाजूने तुझ्या विरोधात कसं बोलणार, सांग ना. आईच्या विरोधात जाऊन मला ही चूक नाही करायची धूमकेतू, मला माझी आई हवी आहे. आता मात्र मीरा मनाशीच म्हणू लागते, अहो तुम्हाला कितीही समजावून सांगितलं ना तरी तुम्ही आता या प्रेमाच्या जाळ्यात अडकलेत, त्यामुळे तुम्हाला आम्ही काय सांगतो हे कळणार नाही. पण काळजी करू नका, आता तुम्हाला जर तुमच्या खऱ्या आईचा चेहरा कळला ना, मग तुम्हाला ही तुमची खोटी आई नक्की दिसून येईल आणि या तुमच्या खोट्या आईचा खरा चेहरा आणण्यासाठी आता मला सत्यागिरी वापरावीच लागेल, तरच सासूबाईंचं हे खोटं रूप तुमच्यासमोर मी उघड करू शकते. त्यासाठी मी आता सत्यागिरी वापरूनच तुम्हाला सगळं काही उघड उघड दाखवणार आहे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अगं कसला विचार करायली, बोल की माझ्याबरोबर. तेव्हा मीरा सत्याजवळ येते, सॉरी माझं चुकलं, मला माफ करा, मी मगाशी ओरडले तुमच्यावरती. त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू मी बी सॉरी, मी बी तुझ्यावरती हात उचलला ना, पण धूमकेतू मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग,
माझ्या आयुष्यात तुझं खूप मोठं स्थान आहे, असे म्हणत सत्या पटकन धूमकेतूला मिठी मारतो. तेव्हा मीरा मनाशीच मला ते कळलं, आता जर तुमच्यासमोर सासूबाईंचं हे खोटं रूप आणायचं असेल ना, तर मला सत्यागिरीच वापरावी लागेल, असं आता मीराने ठरवलेलं असतं. तर त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आजी आणि सुधाकर भाऊ त्यांच्या लग्नाचे जे काही फोटो असतात त्यात सत्यजितची खरी आई असते ते सगळे फोटो जाळू लागतात. तेव्हा आजी म्हणू लागते, सुधा, म्हणून हे फोटो जाळायलाय तू? तेव्हा सुधाकर भाऊ लागत, हो आहे. आता मीरा खूप भडकली आणि ती सत्यजितच्या खऱ्या आईचा शोध घेणार म्हणजे घेणार. त्यामुळे आपल्याला हे फोटो जाळून टाकावेच लागतील. त्यामुळे मीरा या बाईपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. तेव्हा लगेच आजी आणि सुधाकर भाऊ ते सगळे फोटो जाळत टाकतात आणि तिकडनं निघून जातात. तेवढ्यात आता मीरा तिकडे येते. आता मात्र हे फोटो जळताना बघून मीरा पटकन एक लाकूड घेते आणि ते फोटो बाजूला काढते आणि पटकन त्यावरती पाय देऊन त्याची आग विझवते. आता मात्र लगेच ते फोटो बघताच मीराला धक्का बसतो. अरे बापरे, म्हणजे हा ड्रेस, हेच लॉकेट, म्हणजे ही बाई यांची खरी आई आहे. ही बाई नेमकं कोण आहे याचा शोध घ्यावाच लागेल, असे म्हणत मीरा आता ते फोटो घेऊन आपल्या रूमकडे निघालेली असते. तेवढ्यात आता ती रियाच्या रूममध्ये जाते. आता हे सगळे फोटो तिने रियाला दाखवलेले असतात. तेव्हा रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, चा अर्थ हीच बाई सत्यदादाची आई आहे. पण ही बाई कोण असेल, आपण कसं शोधणार हिला? त्यावर मीरा म्हणू लागते, हो ना, ही बाई कोण आहे नक्की कुणाला माहिती असेल बरं? त्यावर रिया म्हणू लागते, मीरा वहिनी, सत्यदादा जेव्हा लहान असेल तेव्हा बाबा कधीतरी सत्यदादाला हिच्याकडे घेऊन गेले असतील ना, खेळायला म्हणून का होईना, कधीतरी यांची भेट घडवून देत असतील ना, मग सत्यदादाला नक्कीच ही बाई ओळखेल. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, हो चालेल, आपण बरोबर यांचा मूड बघूया आणि यांना या बाईबद्दल काही माहिती आहे का हे विचारूया. चल, पण आपल्याला ना रिया सावध राहावं लागेल. आजी आणि बाबा काहीही करू शकतात, त्यामुळे गुपचूप आपल्याला हे फोटो यांना दाखवायचेत. चल पटकन, असे म्हणत आता लगेच रिया आणि मीरा दोघेही सत्यजितच्या रूमकडे निघालेले असतात. त्याच वेळेस इकडे आता पंकज आपल्या रूममध्ये असतो. सकाळी सकाळी पंकज तयार झालेला असतो. त्या ड्रायव्हरला कुठनं पैसे द्यायचे याचा विचार चालू असतानाच आता त्याचा फोन वाजू लागतो. तर आता त्याच्या बेबीचा म्हणजे देविकाचा फोन असतो. आता लगेच पंकज लागतो, देविकाचा फोन. आता तो पटकन देविकाचा कॉल उचलतो. तेव्हा देविका रडतच म्हणू लागते, बेबी, पंकज, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे. हे बघ, माझं चुकलंय, मला माहिती आहे, पण हे सगळं मी तुझ्यासाठी केलं रे, तुला मिळवण्यासाठी केलं. पंकज, मला माफ कर रे, माझं चुकलं पंकज, प्लीज, मला तुझ्याकडे यायचं आहे पंकज. हे बघ, मी सगळ्यांची हात जोडून पाया पडून माफी मागते, पण प्लीज मला पुन्हा घरात घ्या, मी नाही राहू शकत पंकज. तेव्हा पंकज लागतो, बेबी, मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत, मलाही पुन्हा तू या घरात हवी ग. तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, बेबी, तुझ्या तोंडचं हे बोलणं ऐकून मला खूप बरं वाटलं रे, पण प्लीज तू आईंशी बोल ना, मी त्यांची हात जोडून पाया पडून माफी मागते. त्यावर पंकज लागतो, बेबी, तू घरात ना गेल्यानंतर खूप काही घडलं इकडे. आता जे काही घडलेलं असतं घरात ते सगळं पंकज आता देविकाला सांगतो. तेव्हा देविका म्हणू लागते, खरंच? मग प्लीज तू आईंशी बोल ना आणि मला त्या घरात घे ना. त्यावर पंकज लागतो, बेबी, तू काळजी करू नको, सगळं काही मी ठीक करणार आहे, जशी वेळ येईल तसं मी तुला या घरात घेऊन येईल, काळजी करू नको, असे म्हणत देविका खुश होते आणि फोन बंद करते. पण बेबी, एक काम करशील माझं एक, प्लीज? तेव्हा पंकज लागतो, आता काय झालं? त्यावर देविका म्हणू लागते, हे बघ, तू आईंशी माझ्याबद्दल बोल आणि जेव्हा तू त्यांच्याशी माझ्याबद्दल बोलत असशील ना, तेव्हा प्लीज मला कॉल कर आणि माझा कॉल चालूच असू दे, आई नेमकं काय म्हणतात मला कळेल ना. त्यावर लगेच पंकज लागतो, बरोबर, ठीक आहे, ठेव आता. आता लगेच देविका फोन बंद करते. तर इकडे आता मीरा सत्याकडे आलेली असते. सत्या मात्र आता धूमकेतूकडे बघतच म्हणू लागतो, धूमकेतू, अगं काय बघायली? त्यावर मीरा म्हणू लागते, हो, काल माझं चुकला, मला माफ करा. कारण एक आई आपल्या मुलाबद्दल चुकीचा विचार करू शकत नाही हो. पण माझं चुकलं, मी सासूबाईवरती शंका घेतली आणि मग काय, नको नको ते बोलले, पण मला माझी चूक कळली. एक आईच मुलावरती जास्त प्रेम करू शकते. तेव्हा सत्याला लागतं, कळलं ना धूमकेतू, बघ, मी म्हटलं होतं माझी धूमकेतूच मला समजून घेणार. बघ धूमकेतू, तुलाच माझ्या मनातलं कळलं. आणि धूमकेतू, या सत्याला तुझी साथ हवी असते. तू जर या सत्याबरोबर असली ना तर हा सत्य काय बी करू शकतो. त्यामुळे धूमकेतू अशीच साथ देत राहा. तेव्हा मीरा लगेच मनाशीच म्हणू लागते, चला, यांचा मूड आता ठीक आहे, त्यामुळे तो फोटो मी आता यांना दाखवू शकते. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, कुठल्या विचारात गोंधळी?
तेव्हा मीरा म्हणू लागते, काही नाही हो, आता बघा आपल्या दोघांचं एकमेकांशिवाय पान हलत नाही आणि लग्न झालं तेव्हा तेव्हा कसे होतो आपण त्याचा विचार करते. प्रत्येक लग्नाची गोष्टच वेगळी असते ना. त्यावर सत्य म्हणू लागतो, हो माझा धूमकेतू हायच तसा बेधडक. तेव्हा मीरा म्हणू लागते, काय म्हणायचंय तुम्हाला, मी सतत धडका मारते असं म्हणायचंय का. त्यावर लगेच आता मीरा म्हणू लागते, नाही हो, असंच. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही धूमकेतू, तू खरंच एक नंबरचा धूमतार आहे असं म्हणायचंय मला. मीरा पटकन आता तो फोटो हातात घेते. हे बघा ना, आता आपल्या लग्नाच्या आठवणी निघाल्या आणि हे बघा या बाबांच्या लग्नांच्या आठवणी. बघा बघा बाबा किती हँडसम दिसायलेत. त्यावर सत्य म्हणू लागतो, हो ना, माझा बाप किती मस्त दिसतोय ना. आणि आई पण. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, बाबा आणि आईंचं तर झालं, पण ही बाकीची पाहुणी मंडळी कोण आहे, मला तर ओळखतच नाहीये. आता सत्य लगेच आनंद काका, आजूबाजूला जे काही पाहुणे मंडळी असतात ना त्यांची ओळख आता मीराला करून देऊ लागतो. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, अहो पण ही बाई कोण आहे, ही मला कधी म्हणजे बघितली नाही, ओळखीत नाही, आपली नातेवाईक आहे का. त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, ही बाई कोण आहे तेही मलाही माहिती नाही ग. नक्कीच ही बाई ना बापाच्या ऑफिसमधली त्याची जवळची मैत्रीण दिसायली. हा, नक्कीच. त्यावर लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते, बरोबर बोलतायत हे, ही बाबांच्या ऑफिसमधली त्यांची खास मैत्रीण असू शकते आणि आता याबद्दल माहिती मला ऑफिसमधलंच कोणीतरी देऊ शकतं. असे म्हणत आता मीरा लगेच तिकडनं निघालेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता मीरा हॉलमध्ये भाजीपाला निवडत असते. त्याच वेळेस आता लगेच निरूपा आणि पंकज येतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, बबड्या बैस, मी तुझ्या डोक्याला मस्त तेल मालिश करून देते. तुला जे हवं असेल ना ते सगळं मी करेल, तुझ्या आवडीचं सगळं काही बनवणार आहे, पण लवकर खाऊन घ्या, नाहीतर तो बबड्या म्हणजे तो पनोती येईल आणि तुझ्या वाट्याचं सगळं काही वरमाडून खाईल. त्यामुळे पंकज लवकरात लवकर सगळं खात जा बाबा. आता मीराने मात्र इथे सत्यागिरी वापरायचं ठरवलेलं असतं. मीरा आता रूममध्ये निघून जाते आणि सत्याला तिकडनं बाहेर घेऊन येते. चला मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. आता या दोघांच्या ज्या गुलूगुलू गप्पा चालू असतात, हसणं खिदळणं चालू असतं, हे सगळं मीराने आता सत्याला दाखवलेलं असतं. बघा, तुमच्यासमोर एक दाखवतात आणि बाहेर एक चालतं. ज्या पंकजवरती एवढी चिडचिड करतात, रागराग करतात, त्या पंकजवरती एवढं प्रेम करतायत. दिसतंय ना, जे काही वागतायत ना ते सगळं खोटेपणा आहे. आता मात्र लगेच सत्या निरूपाकडे रागानेच बघू लागतो. आता मीरा मात्र या खोटारड्या निरूपा आणि पंकजचा खरा चेहरा सत्यासमोर कसा आणणार, त्यानंतर आता या निरूपाची कशी वाट लागणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.